नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एस टी महामंडळाच्या 43 योजना तुम्हाला माहिती आहेत का? या योजना मोफत प्रवासासाठी मिळतात। कोणत्या आहेत मित्रांनो? चला तर बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, 2024 शासन निर्णय जी.आर. आला असून तब्बल 43 योजना असे आहेत की एस टी महामंडळातून यांना मोफत प्रवास करता येतो। कोणत्या? तर ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावे जेणेकरून तुम्हाला कळेल की कोणत्या योजना आहेत की त्यामुळे आपल्याला मोफत प्रवास मिळतो। मित्रांनो, सर्वांना माहितीच आहे, गोरगरिबांची आणि मध्यम वर्गाची जीवनदायिनी म्हणजे आपली लालपरी म्हणजेच एस टी महामंडळ होय, हे सर्वांना माहितीच आहे। याच लालपरीच्या वतीने समाजातील विविध घटकांसाठी तब्बल 43 योजना राबवल्या जातात। त्या योजना कोणत्या आहेत आणि कोणासाठी आहेत याबद्दल आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, शालेय विद्यार्थीपासून ते 75 वर्षाच्या नागरिकांना एस टी महामंडळाच्या वतीने एकूण 43 योजना राबविल्या जातात। यात काहींना 100% सूट तर काहींना 30% सूट दिली जाते। याबद्दल आज आपण बघणार आहोत। प्रथम आपण बघणार आहोत 100% मोफत प्रवास कोणाला आहे ते बघून घेऊया। मित्रांनो, सर्वप्रथम एस टी महामंडळात 100% मोफत प्रवास हा स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे साथीदार यांना महाराष्ट्रात 100% मोफत प्रवास आहे। 2 नंबर म्हणजे शहीद जवानाच्या वीर पत्नीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात 100% मोफत प्रवास असतो। 3 नंबर म्हणजे अहिल्याबाई होळकर योजना। या योजनेच्या माध्यमातून इयत्ता 5वी ते 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना यांना 100% मोफत प्रवास असतो। 4 नंबर म्हणजे सिकल सेल आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना एस टीमध्ये 100% मोफत प्रवास असतो। 5 नंबर म्हणजे HIV बाधित म्हणजे एड्स आजार असलेल्या रुग्णांना एस टीमध्ये 100% मोफत प्रवास असतो। मित्रांनो, 7 नंबर म्हणजे हिमोफिलिया या आजाराच्या रुग्णांना एस टीमध्ये 100% मोफत प्रवास असतो। 8 नंबर म्हणजे अधिस्वीकृत धारक पत्रकार आणि छायाचित्रकार हे लोकशाहीचा तिसरा स्तंभ आणि त्यांना एस टी महामंडळाच्या प्रवासात 100% मोफत प्रवास असतो। 9 नंबर म्हणजे ज्या व्यक्तींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे अशा व्यक्तींना एस टी महामंडळाच्या गाडीमध्ये 100% मोफत प्रवास असतो। 10 नंबर म्हणजे आदिवासी सेवक पुरस्कार्थी यांना पण एस टी महामंडळाच्या प्रवासात 100% मोफत प्रवास असतो। 11 नंबर म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार्थी यांना पण एस टी महामंडळाच्या प्रवासात 100% प्रवास असतो। 12 नंबर म्हणजे पुरस्काराने सन्मानित खेळाडूंना एस टी महामंडळाच्या प्रवासात 100% मोफत प्रवास असतो। मित्रांनो, तसेच अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे साथीदार यांना पण एस टी प्रवासात 100% मोफत प्रवास असतो। 14 नंबर म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त व्यक्तींना एस टी प्रवासात 100% मोफत प्रवास असतो। 15 नंबर म्हणजे आजी माजी विधानमंडळ सदस्य व साथीदार यांना एस टी महामंडळाच्या प्रवासात 100% मोफत प्रवास असतो। 16 नंबर म्हणजे पंढरपुरात आषाढी कार्तिकी वारीत महापूजेसाठी मान मिळालेल्या दाम्पत्याला एस टी प्रवासात 100% मोफत प्रवास असतो। 17 नंबर म्हणजे अमृत ज्येष्ठ नागरिक 75 वर्षावरील नागरिकांना महाराष्ट्रात 100% मोफत प्रवास असतो। 18 नंबर म्हणजे महिलांसाठी 50% सवलत आहे। अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने 18 प्रकारच्या व्यक्तींना 100% मोफत प्रवास आणि 50% मोफत प्रवास असतो। प्रमाणे मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एस टीत 75% मोफत प्रवास कोणासाठी आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने खालील व्यक्तींना एस टी प्रवासात 75% सवलत दिली आहे। ती म्हणजे क्षयरोगी, कुष्ठरोगी, कर्करोगी, अंध व्यक्ती, अपंग व्यक्ती। एस टी प्रवासात 70% सवलत ही अपंग व्यक्ती आणि अंध व्यक्तींना असते, ती पण शिवशाही आणि शिवशाही शिवनेरी या बसमध्ये असते। मित्रांनो, आज आपण तसेच एस टी प्रवासात 66.67% सवलत कोणासाठी आहे ते बघणार आहोत। विद्यार्थी पास, शैक्षणिक तसेच प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन या मुलांसाठी एस टी प्रवासात पाससाठी 66.67% सवलत दिली जाते। त्याचप्रमाणे विद्यार्थी मासिक पास, यांत्रिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, प्राथमिक, माध्यम, उच्च माध्यम, महाविद्यालयीन
यांच्यासाठी पण 66.67% सवलत दिली जाते। तसेच कौशल्य सेतू अभियान अंतर्गत विद्यार्थी 6 महिन्यापर्यंत 66% मोफत प्रवास घेऊ शकतो। तसेच मुंबई पुनर्वसन केंद्र मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सहलीसाठी प्रवासात 66.67% सवलत मिळते। मित्रांनो, 2024 मध्ये 50% सवलत कोणत्या लोकांना आहे? मोठ्या सुट्टीत घरी जाणे येण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 50% सवलत आहे। तसेच परीक्षेला जाण्या येण्यासाठी 50% सवलत मिळते। त्याचप्रमाणे आजारी आई वडील भेटायला जाणे येण्यासाठी पण ही सवलत मिळते। कॅम्पला जाण्यासाठी, शैक्षणिक सहलीसाठी आणि प्रसंगी करार तसेच शैक्षणिक स्पर्धेत सहभागी विद्यार्थी, महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नागरिक व त्यांचे 65 वर्षापेक्षा जास्त आहे अशांना 50% सवलत मिळते। ती पण साधी बस आणि निम-आराम बसमध्येही मिळते। अंध व्यक्तीचे साथीदार यांना 65% अंधत्व असलेली साथीदार यांना साधी बस आणि निम-आराम बसमध्ये हा प्रवास मिळतो। तसेच अपंग व्यक्तीचे साथीदार 65 वर्षाचे अपंगत्व असलेल्या साथीदारांना ही साधी बसमध्ये प्रवास मिळत असतो। मित्रांनो, आता आपण बघणार आहोत 45% सवलत कोणाला मिळाली आहे। मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील अशा व्यक्ती ज्यांचे वय 65 वर्ष पूर्ण झाले आहे अशा व्यक्तींना शिवशाही बसमध्ये 45% सवलत देण्यात येते। अंध व्यक्तीचे साथीदार ज्यांना 65% अंधत्व प्राप्त आहे अशांना शिवशाही बसमध्ये प्रवासासाठी 45% सवलत दिली जाते। अपंग व्यक्तीचे साथीदार ज्यांना 65% अपंगत्व प्राप्त झाले आहे अशा व्यक्तींना शिवशाही बसमध्ये 45% सवलत दिली जाते। एसटी मध्ये 33% सवलत कोणाला आहे? राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळात भाग घेणाऱ्या विजेते स्पर्धकासाठी एसटी मध्ये 33.33% प्रवासात सवलत दिली जाते। तसेच एसटी मध्ये 30% सवलत कोणासाठी आहे? महाराष्ट्र राज्यातील नागरिकांचे ज्यांचे वय 66 पूर्ण झाले आहे त्यांना शिवशाही बसमध्ये म्हणजे शयनयान स्लीपर बसमध्ये अशा व्यक्तींना 30% सवलत दिली जाते। मित्रांनो, मी सांगितलेली माहिती ही खरी आहे आणि हा नियम 2024 साठी लागू झालेला आहे। तरी पण तुम्ही एकदा या 43 योजनांपैकी तुम्हाला हा मोफत प्रवास या योजनेमुळे लाभणार आहे। तुम्ही एकदा ही लिस्ट एकदा बघून घ्यावे आणि चौकशी करून तुम्ही याचा प्रवासाचा लाभ घेऊ शकता। ही लाभ सेवा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने एसटी मध्ये सवलती दिल्या जातात। आणि मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहितीच आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी 100% मोफत प्रवास आहेच, पण महिलांसाठी पण 50% सवलत आहे। पण इतर काही सवलती अशा आहेत की ज्या लोकांना माहिती नसतात, त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळेल की कोणती सेवा तुम्हाला लाभ मिळेल आणि तुम्ही याचा लाभ घेऊ शकता। यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। त्यासाठी तुम्ही या व्हिडिओ बघून तुम्ही याचा लाभ घेऊ शकता आणि तुम्हाला फायदाच होईल। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि माझे असेच नवनवीन अपडेट येत राहतात, तुम्ही ते पण बघा। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।